नागपूर जिल्ह्यातील सिरसी येथे 2 लाख रक्कम हिसकावून नेण्याचा प्रकार उघडकीस आला असून फिर्यादी नामे दिलीप रामचंद्र दलाल, वय 50 वर्ष, राहणार सिरसी, हे युको बँक येथून 2 लाख रुपये विड्रॉल करून पायी घरी जात असताना काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आलेल्या 2 अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या हातातील पैशांची थैली हिसकावून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस ठाणे बेला येथे भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत 8 तासाच्या आत 2 आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करीत गुन्हा उघडकीस आणला आहे। आरोपी शुभम उर्फ कार्तिक शंकर चंदनखेडे, वय 28 वर्ष, राहणार जाम, जिल्हा वर्धा, अशोक मूलचंद जीवनकर, वय 33 वर्ष, राहणार बुधवारी पेठ, उमरेड, एकूण 2,14,650 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सायबर सेलचे सतीश राठोड यांच्या पथकाने पार पाडली। संदीप डेकाटे, तालुका प्रतिनिधी, नागपूर। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।